येस आपण त्यानंतर 2 दिवस ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, अर्थातच अगदी सुमधुर वाणी, मराठीवर खूप चांगलं प्रभुत्व, खूप चांगली शब्द रचना, असे अगदी वेल एज्युकेटेड अमर भोईर सरांचा आपण सन्मान करूया. मी यस या विभागाचे खरं तर जावई आहेत आणि करावे गावचे सुपुत्र आहेत. मी विनंती करेल अमरदादा भोईर यांना 2 दिवस ज्यांचा आपण पाहतोय या ठिकाणी आवाज ऐकलात, मी दत्ता गंगाळे सरांना विनंती करेल, साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण अमरजी भोईर सरांचा सन्मान, त्यांची कन्या देखील आपण पाहतोय त्यांच्या समवेत आहे आणि अमर भोईर सरांचा शुभ सन्मान. जोरदार टाळ्या अमर भोईर सरांसाठी. 2 दिवस खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं, त्यांचा सन्मान आपण पाहतोय या ठिकाणी करतोय. बंटी दादा आपण पाहतोय, सुधीर दादा असतील, दत्ता गंगाळे साहेब असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान. त्यानंतर यस टकोबा साऊंड सिस्टम अँड सर्व्हिसेस अर्थात रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे दादाचा देखील सन्मान करूया आपण. रवींद्र दादा या स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकांनी खरं आपल्याला योगदान दिले त्या सर्वांचा आपण सन्मान करतोय. तर रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे यांचा सन्मान होते. दादा या पुढे. हे सुधीरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यांचे खूप चांगले मित्र, जवळचे मित्र आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय मुख्य मंचावर. त्यानंतर आम्ही दोन्ही गुणलेखकांना विनंती केली की आपणही सज्ज राहावं. यस रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे दादांचा सन्मान आपण पाहतोय मुख्य मंचावर होतोय. टकोबा साऊंड्स अँड सिस्टम्स खरं तर प्रोप्रायटर आणि सुधीर दादांचे खूप चांगले मित्र, त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर आम्ही फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह त्यांची संपूर्ण टीम, विष्णू सिद्धेश असतील आणि साहिल यांना आम्ही विनंती करतो की आपण सर्वांच्या वतीने तो सन्मान स्वीकारावा. आमची फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजे. अप्रतिम टेलिकास्ट इथे पाहायला मिळालं. मी कोर कमिटी मेंबर्सला विनंती केलं की आपण थोडं प्रेझेंटेशनकडे लक्ष द्यावं. आपल्या सर्वांचा सन्मान आपण करतोय. यस साहिल हा सन्मान स्वीकारतायत संपूर्ण फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. विष्णू सिद्धेश त्यांच्या समवेत साहिल, अशी फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम आपण पाहिली. यस आणि त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर रोनक तांडेल आणि विघ्नेश मडवी यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी यस बंटी कोळी या आपण, प्रतीक कोळी यस त्यांच्या शुभ हस्ते. रोनक या आपण पुढे. रोनक तांडेल गुणलेखक हा सन्मान स्वीकारतील. यस सन्मान होते. त्यानंतर आमचे LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली असे मंगेश दादा, त्यांचाही आपण सन्मान करतोय. यस मंगेश दादा या. LED स्क्रीन यस जॉयस्टरचं आहे का? यस मंगेश दादा चला या या बघा, जास्त वेळ खर्च करू नका कारण पारितोषिक वितरण सोहळा अजून आहे पुढे. यस त्यांचा सन्मान आपण करतोय. मंगेश दादांचा LED स्क्रीन, त्यांच्या समोर जॉयस्टर इंटरनेट, तेही या ठिकाणी जॉईंट होत आहेत. त्यानंतर दुसरे गुणलेखक, चला लक्ष द्या लक्ष द्या. अमित दादा, विशाल दादा, आपण मान्यवरांकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया सन्मानाकडे. यस आमचे गुणलेखक विघ्नेशजी मडवी ज्यांनी 3 दिवस खरं तर खूप चांगलं गुणसंख्यांकन लेखन रोनक तांडेल यांच्या समवेत, आणि त्यांचा देखील सन्मान आपण करूया. विशाल दादांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. कोर कमिटी मेंबर आहेत. येस चला, एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. यंदाचं 4थं पर्व सातत्यानं आपल्या
या स्पर्धेसोबत जोडले असताना मात्र मराठीचे अतिशय गोड नाम प्रतिभावंत समालोचक आमचे साथीदार आणि नक्कीच मराठीचा हा गोड आणि जबरदस्त आवाज अगदी या मराठी भाषेला उत्तम असे सादर करणारे आमचे युवराज माली, हा आवाज सातत्याने तुम्हाला हवा असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपले लीड समालोचक, मराठी भाषेला समृद्ध करणारे, मूलगाव जुन्नर महाराष्ट्र, नवी मुंबईमध्ये स्थायिक आहेत, वेल एज्युकेटेड आणि आज पॅशन म्हणून या खरं तर क्रिकेट सोबत जपणारे अर्थात क्रिकेटला समालोचक म्हणून या मराठी भाषेला समृद्ध करणारे मराठीचे गोड समालोचक आमचे युवराज माली यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. थँक्यू युवराज फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन ॲज अ लीड कॉमेंटेटर इन अ सीझन 4. त्यानंतर पुढचा सन्मान पुन्हा एकदा पहिल्या पर्वापासून या स्पर्धेशी जोडले गेलेले करावे गावचे सुपुत्र, मराठी, हिंदी, इंग्रजी अगदी दोन्ही भाषेवर ज्यांचं अगदी भरपूर चांगलं प्रभुत्व आणि आमचे परम मित्र नितेश भोईर सरांचा खरं तर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नितेश भोईर सर पहिल्या पर्वापासून SBLचा एक अविभाज्य घटक राहिलेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण पाहतोय. योगेश निकम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. कोर कमिटी मेंबर, यावर्षी कोर कमिटीमध्ये भरपूर नवीन चेहरे आम्हाला पाहायला मिळाले. नक्कीच कोर कमिटी आता हळूहळू मोठी होते, भरपूर खेळाडूंचा खरं तर त्यामध्ये आपल्याला समावेश पाहायला मिळतोय आणि नितेश भोईर सरांचा सन्मान आपण पाहतोय या ठिकाणी होत असताना. हेच आमचे टीम ओनर दिनकर वाळून साहेब, आपण पुढे स्थानापन्न व्हावं. तत्पूर्वी अभय आगासकर यांच्यासाठी कडू काकांकडनं, कडू भाऊ, यस अभय आगरकर, यस अभय आगरकर यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज होता ॲज अ सिनियर खेळाडू म्हणून. यस कडू सरांकडनं ते त्यांना या ठिकाणी देण्यात येईल. यस कडू सर या आपण असाल तर. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीमला आपण विनंती करूया पुढे या. चला आपण दोन्ही टीमला येऊया, पुढे बोलूया. का ट्रॉफी पाहिजे की नाही? ट्रॉफीसाठी जी खेळलायत तुम्ही, ट्रॉफी तर हवी, वैयक्तिक पारितोषिका हवी, गेअरची सायकल कोणाला जाणार? यस कडू सरांच्या शुभ हस्ते आपण अभय आणि दादांना सन्मानित करतोय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना आपण प्रदान केले. तत्पूर्वी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि कडू सरांचा सन्मान तत्पूर्वी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सुधीरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. मी विनंती करेल, मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन संदेश ठरलाय, कर्नाटक रनगेट्सचा रन मशीन मिस्टर संदेश, प्लेयर ऑफ द मॅच फायनल मॅचचा संदेशला आपण इन्व्हाइट करूया. यस संदेश प्लीज या. यस येणार आहे का? यस. त्यानंतर आपण आपल्या सर्व टीम ओनरचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी स्पर्धेचे मुख्य प्रणेते सुधीर जाधव साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सर्व टीम ओनरचा सन्मान करावा. आणि टीम ओनर नसेल तर मी विनंती करेल एखादा खेळाडू, त्यांच्या टीमचा एखादा प्रतिनिधी, त्यांचा मित्र जर उपस्थित असेल तर त्याने यावं आणि तो सन्मान स्वीकारावा. मी सर्वप्रथम मुंबई लायन्स टीम ओनर आहेत डॉक्टर राकेश सिंग, त्यांचा सन्मान आणि ते उपस्थित नसल्यामुळे त्यांचे टीम कॅप्टन आकाश सारंगा सन्मान स्वीकारतील. आणि सुधीर जाधव साहेबांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट, एक मोमेंटो देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. यस आकाश सारंगा सन्मान स्वीकारते. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आपले पहिले टीम ओनर मुंबई लायन्स चे डॉक्टर राकेश सिंग आणि आकाश सारंगा सन्मान स्वीकारतात. त्यानंतर सोलापूर स्ट्रायकर्स टीम ओनर रवी प्याती यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावर यावं. यस सोलापूर स्ट्रायकर्स टीम ओनर रवी प्याती. यस ते नसतील तर कॅप्टन यश मोरे आपण यावं. यस रवी प्याती या. उपस्थित नसेल त्यांचा कोण फ्रेंड अथवा, यस रवी प्याती आहेत ना? यस यस अमित घ्या आपण. अमित आहेत त्यांच्या टीमचे खेळाडू. रवी प्याती उपस्थित नसल्यामुळे टीम ओनर सोलापूर स्ट्रायकर्स
यस त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर महाड किंग्स अरुणजी सरकाले सर, त्यांचा आपण सन्मान करूया. यस अरुण सरकाले सर. यस अरुण सरकाले नसतील तर किरण या आपण टीमचे खेळाडू त्यांचा हा सन्मान स्वीकारतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीरजी जाधव, यस त्यांचे भाचे आहेत अरुण सरकाले यांचे किरण, आणि तो हा सन्मान स्वीकारतील. यस या स्पर्धेचा मोमेंटो देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर कर्नाटक रेनेगेड्स मयूर कल्लूर टीम ओनर, 2 टाइम चॅम्पियन, खरं तर टायटल डिफेंड केलं सलग दुसऱ्या पर्वामध्ये असे मयूर कल्लूर टीम ओनर ऑफ कर्नाटक रेनेगेड्स, त्यांचा आपण सन्मान करतोय मुख्य मंचावर. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या उपस्थित आपल्या टीम ओनरसाठी झाल्या पाहिजेत, कारण या सर्वांचा सहभाग आपल्याला खरं तर या स्पर्धेमध्ये लाभला आणि ही स्पर्धा संपन्न होण्यामध्ये त्यांचंही बहुमूल्य योगदान होतं. त्यानंतर जुन्नर पलटण संघाचे संघ मालक दिनकरजी वाळून साहेब, पहिल्यांदाच ज्यांची टीम आपण पाहिली प्रस्थापित करण्यात आली, त्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेचे आयोजक सुधीरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. शाल पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक मोमेंटो देऊन आपण दिनकर वाळून साहेबांना सन्मानित करतोय, कारण CHA प्रीमियर लीगमध्ये देखील दादांचे संघ असतो प्रत्येक वर्षी आणि पहिल्यांदाच आपल्या सीवूड्स बॉक्स लीगमध्ये तो संघ पाहायला मिळाला. दादांना विनंती करेल आपण आसनस्थ व्हावं. त्यानंतर सांगली स्पार्टन्स अर्थात प्रद्युमनजी हेगडे साहेब, ते उपस्थित नाहीये. अमोल दादा तो सन्मान स्वीकारते. मी अमोल ऐवले दादांना विनंती करतो की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रद्युमनजी हेगडे साहेबांच्या वतीने ते सन्मान स्वीकारतील. मी दिनकर दादांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं. पारितोषिक वितरण सोहळा आपण सर्व टीम ओनरच्या उपस्थितीमध्येच या ठिकाणी पार पडणार आहोत. त्यानंतर रायगड लायन्स प्रसाद दादा ठाकूर, यस प्रसाद दादा ठाकूर टीम ओनर, यस रायगड लायन्स आय थिंक उपस्थित होते मगाशी. यस यस विशाल आहेत त्यांचे टीम मेंबर, तो हा सन्मान स्वीकारतील. रायगड लायन्स प्रसाद ठाकूर. आणि त्यानंतर आपला 8वा संघ अर्थात कोल्हापूर किंग्स संतोष शर्मा टीम होणार असतील. यस प्रजापती दादा आहेत, तो हा सन्मान स्वीकारतील त्यांच्या वतीने. संतोषजी शर्मा दादांच्या वतीने कोल्हापूर किंग्स. जोरदार टाळ्या आपल्या सर्व टीम ओनरसाठी झाल्या पाहिजे, यांचं भरपूर मोठं योगदान या स्पर्धेला लाभलं. आणि बघा आता विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. यस मॅन ऑफ द मॅच आलेले आहेत का? यस मॅन ऑफ द मॅच आपण देऊन घेऊ. सर्वप्रथम या संदेश या. यस आकाश या, आकाश सारंग. आकाश सारंग यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. यस येतोय संदेश. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र खूप चांगली कामगिरी, अगदी बॅटच्या साह्याने बोलबाला राहिला या खेळाडूचा. 73 धावा ते उभारल्या होत्या एकूण, त्यामध्ये याचं बहुमूल्य योगदान होतं. आणि त्यानंतर बघा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. सर्वांचं लक्ष आम्ही केंद्रित करू इच्छितो की ही स्पर्धा आपण पाहतोय 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा, आणि आयोजन करणं सोपी गोष्ट नाहीये. इतकं मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट, म्हणजे आम्ही 3 दिवस व्यासपीठावर होतो, कोणत्याही गोष्टीची आपण पाहतोय कमतरता भासली नाही. आणि फक्त 2 महिन्याचा परिश्रम नसतं, तर वर्षभर या स्पर्धेचं प्लॅनिंग असतं की काय नवीन करता येईल आपल्याला या स्पर्धेमध्ये, काय अजून आपल्या खेळाडूंना देता येईल, आणि कोणताही मोबदला न घेता विनामूल्य, म्हणजे त्यांचा स्वतःचा काही वाटा नाही, त्यांचा काही स्वार्थ नाही. स्वार्थ एकच की एक चांगलं व्यासपीठ क्रिकेटला मिळावं, अंडरआर्म क्रिकेट डेव्हलप व्हावं, त्यासाठी असलेला हा प्रयत्न. मी विनंती करेन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. आपल्या SBL कोर कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आपण सर्वांचा सन्मान सुधीर दादांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी एकेकाला विनंती करेल. सर्वप्रथम यस आपले कोर कमिटी मेंबर चीफ यस विजय दादा. यस बंटी दादा तुम्ही या ना फ्रेम मध्ये, तर या ऍटलिस्ट.
येस, फ्रेम मध्ये यावं सर्वांनी. जोरदार टाळ्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. विजय कांबळे, त्यांच्या समवेत अमित दादा असतील, त्याचबरोबर आकाश असेल, विशाल दादा असेल, आमचे सँडी असतील, विनायक असतील, प्रणव असतील, आमचे उदय असतील. सर्वांचीच नावं आम्हाला माहीत नाहीये. यस, आमचे सोशल मीडिया, यस, त्याचे प्रमुख असतील आमचे मुकेश, आमचे राजेश असतील, आमचे किरण असतील. एकदा जोरदार टाळ्या सर्व कोर कमिटी मेंबरसाठी. भरपूर मेहनत आहे त्यांची, भरपूर. आणि महत्वाचं म्हणजे मॅनेज करता करता नितेश सर सामने खेळत होते, हेही विशेष आहे. कंटिन्यू म्हणजे काल जेव्हा सामने संपले ते पाणी मारायला सुद्धा काल थांबले होते रात्री. म्हणजे इतकं मेहनत या सर्वांची आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, ज्यांचा मोठा पाठिंबा या कोर कमिटीला असतो, आणि हा सन्मान करणं कोर कमिटीच्या वतीने गरजेचं आहे. यस, जोरदार टाळ्या सुधीर दादांसाठी झाल्या पाहिजे. सुधीर जाधव दादांचा सन्मान होईल, आमचे बंटी दादा हा सन्मान करतील. यस, जोरदार टाळ्या सुधीर दादांसाठी. आणि यानंतर मुख्य पारितोषिक वितरण सोहळा आपण सुरू करणारच आहोत. त्यानंतर आपण वैयक्तिक सांघिक पारितोषिक देणारच आहोत. मात्र मी शेवटच्या आता या प्राइज डिस्ट्रीब्युशनला दादांना विनंती करेल की सुधीर दादा, आपण एक या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी आभार आपण व्यक्त करावे आपल्या सुमधुर वाणीने. आपण प्रथमतः दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देऊ. विजेता आणि उपविजेता दोन्ही संघांना चांगल्या प्रकारे खेळले, आणि आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण की हा खेळ आहे, खेळामध्ये चुका होतात आणि त्या चुका सुधारल्याही जातात. कारण की मगाशी थोडंसं मला म्हणजे मी त्याला रिस्पेक्ट करतो अक्षय मुसळेचा माझ्या तोंडून, कारण की ते ओघामध्ये झालं, त्याबद्दल त्याचीही मी दिलगिरी व्यक्त करतो. खेळ आहे आणि खेळाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे ह्या हेतूनेच. आणि मी अक्षयला विनंती करतो की तू व्यासपीठावरती आहे, तुझा सत्कार तुझ्याकडून आम्हाला प्रत्येक वेळा मोटिवेट होतं आणि नवीन काही तू करण्यास आम्हाला भाग पडतो आणि चांगलं त्याच्यातून आम्हाला शिकाय भेटतं. त्यामुळे अक्षय मुसळेंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. अक्षयचा सत्कार आमचे बंटी कांबळे करतील, कारण की अक्षय खरंच प्लेयर म्हणून ॲग्रेसिव्ह आहे, चुकतो आणि माणूस पण खूप चांगला आहे. कारण की तो प्रत्येक वेळी आम्हाला नवीन काय करायचं असेल तो सांगत असतो. येस, अक्षय मुसळे, तुझी खरं तर इथे प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. दादांनी चांगलं सांगितलं की तुझ्याबद्दल खूप सपोर्टिव्ह आहेस तू. नाही, ॲग्रेसिव्ह प्रत्येक जण असतो, ऑन फील्ड ऑफ फील्ड असेल. मात्र ते तुम्ही बाजूला सोडल्यानंतर आम्ही पाहिलं, तू डिस्कशनही केलं दादांसोबत, खूप चांगला वार्तालाप झाला त्या घटनेनंतर. तू काय सांगशील? SBL, सुधीर दादा, बंटी दादा, सर्व आयोजन, मग तू कालही चांगलं मनोगत दिलं, पण आता एकंदरीत स्पर्धेचा शेवट आलाय. कसं वाटलं तुला या स्पर्धेचं आयोजन? खेळाडूंना काय देश सांगशील आणि तुझा अनुभव कसा होता? नक्कीच, जसं त्यांच्याकडून ॲग्रेशन होतं तसं मी पण स्वतः टीमच्यासाठी आलेलो, फक्त दाखवण्यासाठी की बाबा असं नव्हतं म्हणून, तुम्ही एकदा चेक करा म्हणून. पण होतं मॅचच्या फ्लोमध्ये आपण पण ते आपल्या भान नाही राहत आणि आपण पण येतो. आणि त्यांचं पण साहजिक आहे की ते लोक एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात, आणि जर एखादा प्लेअर किंवा कोण बाहेरचा माणूस जर स्टेजवरती येत असेल तर साहजिक आहे त्यांना पण थोडं वाईट वाटत असणार. आणि मी त्यांना सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की माझ्याकडून पण काय चुकलं असेल तर मी क्षमा मागतो त्यासाठी. आणि मी नक्कीच सुधीर जाधव आणि बंटीचं मी नेहमीच आभार मानतो की त्यांनी असा चांगला प्लॅटफॉर्म सेट केला आपल्या सेक्टरच्या मुलांसाठी. आणि जसं आपण मी मगाशी पण बोलताना बोललो, माझ्या पहिल्याच्या बाईटमध्ये बोलताना बोललो की आपल्या इथून मला वाटत नाही की बॉक्समध्ये प्लेयर पहिले खेळायला जायचे, पण आता मागच्या 2 वर्षापासून जसं जेव्हापासून SBL चालू झाली तेव्हापासून आपली बाहेर टीम खेळायला चालू झाली बॉक्सची. आम्ही ओरम तर नक्कीच खेळायचो बाहेर नेहमीच, पण असं कधीच नव्हतं की सेक्टर 48 मधली अंडरमची टीम कधी बाहेर खेळायला जायची. आणि त्याचं क्रेडिट जातं सुधीर जाधव आणि बंटी दादाच्या टीमला, तर त्यांना नक्कीच मी आभार मानेल मग. आणि असंच त्यांनी चांगलं नवीन योजना नाही बोलू शकत आपण, नवीन काही संकल्पना आणून असेच नेहमी पुढे वाटचाल करावी, आणि त्यांना शुभेच्छा असेल माझ्या. येस, थँक्यू व्हेरी मच अक्षय मुसळे. खूप चांगलं मनोगत. आणि क्रिकेट हा एकमेव धागा आहे जो आपल्या सर्वांना खरं तर बांधून ठेवत असतो. आणि मगाशी अक्षय मुसळेने उल्लेख केला की कोणी बाहेरचा माणूस
स्टेजवर आला तर आवडत नाही. खरं तर अक्षय तू बाहेरचा नाहीयेच, तू आमचाच आहेस. फक्त त्या फ्लोमध्ये ज्या घटना घडल्या दोघींनी बाजूने दिलगिरी व्यक्त केली आणि मॅटर इथे क्लोज झालाय असं आपण म्हणूया. त्यानंतर बंटी दादांचं म्हणणं ते झालं पाहिजे. येस येस येस, नाही काय त्याशिवाय मग हे नाही, कारण त्यांची खूप मेहनत मगाशी गेल्या वेळी इथं पूर आला होता. यावेळेस नाही येणार, पण ते कसं ते आनंदाचे अश्रू असतात. बंटी दादा या तुम्ही असे मिडलला या. सर्व तुम्ही आता ते तुमचं जे मनोगत आहे ना, तुमच्या टीमचं मनोगत आहे असं समजून तुम्हाला आता मनोगत व्यक्त करायचंय. भरपूर मेहनत, भरपूर म्हणजे दादांचा आम्हाला फोन असणं किंवा ऑप्शनसाठी येणं, म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी. आमची टी शर्टची साईज सुद्धा दादांनी विचारली की कॉमेंटेटरला सुद्धा टी शर्ट मिळालं पाहिजे, हा त्यांचा अट्टास होता. काय सांगाल दादा, चौथं पर्व, पहिल्या पर्वाचं इवलेसे रोप लावले आणि त्याचा वेलू गेला गगनावरे असं जे आपण म्हणतो संतांच्या अभंग वाणीतनं, तसंच आता झालंय की पहिल्या पर्वामध्ये 2 दिवसाची स्पर्धा, दुसऱ्या पर्वात 2 दिवसाची, नंतर टीमने सांगितलं आम्हाला एक्स्ट्रा मॅचेस खेळवायच्या 7 मॅचेस, 3 दिवसाचं नियोजन, मग डे नाईट फॉर्मॅट आला, मग फ्लड लाईट्स, या सगळ्या गोष्टी कसं सांगाल तुम्ही, एकंदरीत तुम्ही कसं व्यक्त व्हाल या 4 पर्वाचा तुमचा प्रवास आणि हे 4थं पर्व देखील कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलंय? नाही एवढे प्रश्न विचारले, उत्तर तुम्ही एकत्रच देणार आहात मला माहिती आहे. सर्वप्रथम मी कर्नाटका रेनिगेट्स आणि सांगली स्पार्टन या दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन करेन, विनर टीम आणि रनर अप टीम. तर प्रथम माझे जे सहकारी मित्र आहेत कमिटी, कोर कमिटी, म्हणजे त्यांना मी सकाळी 7 वाजता बोलवलं आणि रात्री 12 वाजता बोलवलं. ते माझ्या शब्दासाठी हजर राहायचे इथे. म्हणजे भले पिचवर्क असू दे, काही असू दे, माझ्या शब्दावर ते यायचे. आणि सुधीर दादा याचं मी धन्यवाद बोलेन की भले सुधीर दादा फायनान्शियली स्ट्रॉंग नसेल, पण त्याने मला शब्द दिलेला आपण ही स्पर्धा करायची म्हणजे करायचीच. तर सुधीर दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि माझे सर्व कमिटी मेंबर्स, आता सर्वांची नावं मी घेत बसणार नाही, तर सर्वांसाठी धन्यवाद. आणि पुढे येस, आणि बघा आता आमच्या कानामध्ये एक बातमी आली दादाने जर की 7 वाजता फोन करा, 12 वाजता फोन करा. सँडी दादा पुटपुटले, माझी बायको याला सवत म्हणते हो. कारण दादा त्यांना कधी फोन करतात, कारण ही मैत्री आहे, क्रिकेटची मैत्री आहे. सिवूडचा परिसर लहानाचे मोठे इथे झालं. चला आपण जाऊया मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. आणि मी मान्यवरांना विनंती करेल ज्यांची आपण नावे घेऊ त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. येस, सतीश कडू सरांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू, एमर्जिंग प्लेअर 2 कॅन्डिडेट आपण निवडलेत. मुंबई लायन्स टीम कडनं क्रिस फर्नांडिस आणि सांगली स्पार्टन्स टीम कडनं श्रेयस टर्लाय, एमर्जिंग खेळाडू. श्रीलेश टर्लाय, या श्रीलेश आणि त्याचबरोबर क्रिस फर्नांडिस. येस, क्रिसच्या वतीने आकाश सारंग हा पुरस्कार स्वीकारतील, त्यांचा कॅप्टन. आणि श्रीलेश या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्या. एमर्जिंग प्लेअर. येस, शूज देखील आहेत. येस, नंतर आपण देणार आहोत. येस, डायरेक्ट शॉप मध्ये त्यांना आपण पाठवणार आहोत, तिकडे साईज घेऊन त्यांना शूज दिले जातील. येस, क्रिसच्या वतीने पुरस्कार आकाश सारंग. जोरदार टाळ्या. उदयोन्मुख खेळाडू, युवा खेळाडू 2 आपण निवडले. श्रीलेश असतील, त्याच्यानंतर क्रिस फर्नांडिस. आणि कडू सरांच्या शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करतोय. येस, थँक्यू व्हेरी मच. येस, त्यानंतर आपण जाऊया सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय सोलापूर स्ट्रायकर्स टीमचा श्रेयस कदम. जोरदार टाळ्या श्रेयससाठी झाल्या पाहिजे. आणि आम्ही विनंती करणार आहोत त्यानंतर सन्माननीय अमोल दादा ऐवले यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान प्रदान करावा. जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक एकमेव खेळाडू, मला वाटतं विघ्नेश SBL मधला ठरला, ज्याला ॲज अ फिल्डर म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान केला. एक होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी 5 झेल टिपले होते, जॉन्टी रोड्स सर, आणि ज्यांना ॲज अ फिल्डर म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर SBLच्या इतिहासामध्ये श्रेयस कदम ठरलाय तो. येस, आणि बघा त्याच्यावर सिम्बॉल देखील तसाच आहे जशी त्याची फिल्डिंग होती. आणि अमोल ऐवेले सरांच्या शुभ हस्ते हे ब्रँडेड शूज आपण पाहतोय जे आपल्याला करता पुरस्कृत केले. दीपक दादा शिंदे यांनी 70-70 स्पोर्ट्स चे ओनर
70-70 आकाश स्पोर्ट्सचे ओनर दीपक दत्ता शिंदे यांच्या वतीने पुरस्कृत केलेले शूज आपण प्रदान करतोय श्रेयस कदमला. सोलापूर स्ट्रायकरचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी अमोलजी ऐवले साहेबांच्या शुभ हस्ते. अभिनंदन श्रेयस तुझं आणि अभिनंदन तुझ्या टीमचं देखील. या सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीवर नाचले समोरचे फलंदाज तो कर्नाटका रेनेगेड संघाचा एक हिकुमे गोलंदाज वैभव ठरलाय. सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यस हॅशटॅग यस अश्विन दादांच्या शुभ हस्ते आपण त्यानंतर पंकज पाचुपते दादा आपण देखील यावं. यस सुधीर दादा आपण देखील तिघांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज वैभव हॅशटॅग कर्नाटका रेनेगेड्स. यस अभिनंदन तुझं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या सर्वोत्कृष्ट फलंदाज आता आपण अनाऊन्स करूया ज्याच्यासाठी क्रिस्टल ट्रॉफी आणि 70-70 आकाश स्पोर्ट्स च्या माध्यमातून त्याला बॅट दिली जाईल. तत्पूर्वी यस नागसेन कांबळे साहेबांच्या वतीने आपण पाहतोय त्या अमेरिकन पिलोस आपण दिल्या होत्या बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी ते आपण प्रदान करतोय सर्वप्रथम. यस खरं तर वैभव याच्यामध्ये नाही वैभव एक मिनिट हॅशटॅग दादा हॅशटॅग आहे. एक प्रश्न असा आहे की कोर कमिटीने विचारला इकडे ना त्या आता पिलो 2 आहेत. आता समजलं असेल मला काय विचारायचंय. मग आता दुसऱ्या पिलोचा हकदार कधी मिळणार त्या गोष्टीला टाइम आहे अजून. काय एवढा वेळ अजून टाइम घेतो स्वतःसाठी टाइम घेतोय कारण की क्रिकेटला पण तेवढा टाइम द्यायचा आहे. क्रिकेटसाठी संसार न करणारा माणूस बाबा. चल जाऊ दे आता जोक सपाट. काय सांगशील तुझ्या परफॉर्मन्स बद्दल ज्या पद्धतीने तुझी गोलंदाजी राहिली जबरदस्त मारा. ते विकेट मिळून षटक असेल त्यानंतर मिळालेला कॉन्फिडन्स कर्नाटक रेनेगेड्स सुरुवात थोडी अडथळत झाली होती त्यानंतर तुम्ही जो एक तो मोमेंटम पकडला विनिंगचा अगदी विनिंग ॲटिट्यूड आणि मग क्वालिफायरमध्ये पुन्हा पराभूत झाले पुन्हा फायनलमध्ये जबरदस्त कामगिरी. काय सांगशील एकंदरीत ॲज अ प्लेअर म्हणून तू. पहिले तर मी माझ्या टीमचं थँक्यू बोलणार आहे कारण की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला आहे. ज्या टायमाला मी सेमीफायनलमध्ये मॅच सोडलेली मी एवढ्या प्रेशरमध्ये होतो की मला काही समजत नव्हतं पण माझ्या दुसऱ्या बॉलरनी ते मला कव्हर करून दिलं. मला अजून एक जीवनदान दिलं आणि ते मी सक्सेस करून दाखवलं. बॅटिंग पण केली आणि बॉलिंग पण केली आणि असाच त्यांचा सपोर्ट असला पाहिजे मला कारण की आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन होतो. परत एकदा माझ्यावरती भरोसा केला. निखिलने भरोसा केला आणि मयूर दादांनी भरोसा केला की मी परत करू शकतो. RTMमध्ये मला परत त्यांनी घेतलं टीममध्ये आणि ते करायचं मला संधी दिली. थँक्यू. यस अभिनंदन वैभव. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा पाहायला मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील 207 धावा ज्याच्याकरता बॅटमधनं आपण पाहिल्या. यस अनिल भाई आपण यावं ज्यांनी आपल्याला खरं चेंडू पुरस्कृत केलेत. अनिल भाई. येस अनिल भाई आपण तुमचं स्थान व्यासपीठावर आहे. आमचे ओनर रवी पॅती या. येस आता आपण आलायत व्यासपीठावर यावं. येस सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये 207 धावा ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. येस तत्पूर्वी अनिल भाईंचा सन्मान आपण करतोय. येस थोडासा उशीर नक्कीच होतोय मात्र सर्वांचा आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतोय. यस दरवर्षी चेंडू पुरस्कृत करता. जोरदार टाळ्या अनिल भाईसाठी झाल्या पाहिजे. चेंडूची कमतरता अजिबात भासती नाही. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज जबरदस्त बॅटिंग ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली असा सोलापूर स्ट्रायकरचा स्ट्रायकर बॅटर यश मोरे ठरलाय सर्वोत्कृष्ट फलंदाज. यस यश मला वाटतं उपस्थित नाहीये. यस रवी पॅती यांच्या शुभ हस्ते रवी पॅती यांचा सर्वप्रथम सन्मान आपण करूया. मगाशी ते उपस्थित नव्हते. यस त्यांच्या वतीने खरं तर यस नाही बोलणार ते. संघ जिंकला असता नक्की कदाचित बोलले असते. चला यश मोरे याच्या वतीने कोण स्वीकारते. किरण यस सोनू श्रेयस स्वीकारतील. मी विनंती करेल सन्माननीय यस निखिल जाधव. यस आदित्य दादांचे बंधू आहे. जोरदार टाळ्या आदित्य दादांसाठी ज्यांनी आपल्याला ही सायकल पुरस्कृत केली.
काय सांगशील ज्या पद्धत चेतनचा परफॉर्मन्स झाला दादा? सर्वात प्रथम कर्नाटकाला खूप खूप अभिनंदन. पण ते आपण म्हणतो ना, एक म्हण असते की हार के जितने वाले को बाजीगर कहते. तर आपला चिले आज बाजीगर ठरलाय. तू आज मॅच जरी हरला असता तरी लोकांची तू मनं जिंकलेली आहे. आणि कर्नाटकासाठी जी विजेता टीम आहे त्यांना हॅपीलँडमध्ये एक वन नाईट स्टे आदित्य जाधव यांच्याकडून दिला जाईल. थँक्यू. या सर्व टीम मेंबर्सला करतर हे पारितोषिक दिलं जाईल आदित्य भरत जाधव यांच्या वतीने कर्जतला हॅपीलँड फार्म मध्ये वन नाईट स्टे. जाऊया आपण आता सरळ सांघिक पारितोषिकाकडे. तत्पूर्वी अमोल दादा काही बोलू इच्छितात? सर्वांना धन्यवाद. तसंच सुधीर जाधव आणि यांच्या पूर्ण टीमनं जे हे मॅनेजमेंट केलं आहे खूप चांगलं केलं आहे. मी 2 मिनटं माईक घेतला आहे फक्त आमच्या सांगली पॅटर्न या संघाविषयी बोलण्यासाठी. खूप चांगला खेळला आहे. म्हणजे पहिला दिवस तर अख्खा गाजवला होता, त्यामुळे सगळ्यांनी मला वाटतं चेहऱ्यावर थोडं हसू आणावं. सगळं शांत राहण्याची काहीही गरज नाही आहे. खूप चांगले खेळले तुम्ही. मला फोन होते आज आमचा गुढीपाडवा मेळाव्याचा सभा असल्यामुळे थांबता आलं नाही, पण मी सभा संपल्यानंतर आलो. मला इथून प्रेक्षकातून फोन येत होते की तुम्ही या पोचा. तर खरंच खूप चांगलं खेळलेलं आहे टीम. आणि आज जी मॅन ऑफ द मॅच जी घेतली चिलेनी ही त्याचं दाखवून देते की काय खेळत होता सामना. तसंच जसं विजेत्या टीमला 1 दिवसाचा कर्नाटकात त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी आपल्या ह्या सांगली पॅटर्नला 1 दिवस फार्म हाऊसला पिकनिक घोषित करतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येस आणि दत्ता गंगाळे साहेब या ठिकाणी नक्कीच दादा आपण बोलणार थोडंसं? दत्ता शेठ थोडंसं आपण नाही झालं जाता जाता. तुम्ही काल चांगलं मनोगत व्यक्त केलं होतं, पुन्हा एकदा एक जाता जाता. सगळे संघ या ठिकाणी चांगले खेळलेले आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगला असा खेळ आणि विशेष म्हणजे चांगलं असं आयोजन. त्याच्यामुळे काय आहे की आता जास्त लांबट लावण्यापेक्षा 2 संघांना 2 काय फार्म हाऊस मिळालेले आहेत. उरलेल्यांना आयोजक काहीतरी व्यवस्था करतील, काय काळजी करू नका. कारण आता दोघांची झाली, बाकीचे काय आता खेळून गेले त्यांना पण काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. त्यांना फार्म हाऊस नाही पण कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये काहीतरी व्यवस्था होईल. मंडप इकडे काय काळजी करू नका. झाला मजेचा भाग, परंतु आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एक या ठिकाणी आपल्याला काय म्हणतो ते कहावत असेल काय शर्ते ते सांगावंसं वाटतं. आयोजक असतील, हारलेले असतील, जिंकलेले असतील, सगळ्यांसाठी महत्त्वाचं एक मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. त्यामुळे या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी आपला ध्येय ठेवा. नक्कीच आज जे हारलेत ते उद्या जिंकतील, जिंकलेले हारतील. त्यामुळे कुणी इथे कायमस्वरूपी विजेता नाही आणि कुणी कायमस्वरूपी हारलेला नाही. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यस धन्यवाद दत्ताशेठ गंगाळे साहेब. आणि जाऊया आपण रनरअप पारितोषिकाकडे. मी विनंती करेल आपल्या मान्यवरांना आपण मेडल सर्वांना द्यावे आणि मेडल आपण परिधान करणार आहोत. रनरअप संघ सांगली स्पार्टन्स, ज्याला लीड करत होता यश भिसे. टीम ओनर आहेत प्रद्युमनजी हेगडे, त्याचबरोबर अमोलजी ऐवले साहेब आज उपस्थित आहेत. चला मी सर्व टीम मेंबरला विनंती करतो, यश भिसे, अंकेश सारंग, मुकेश भंडारे, चेतन उबाळे, तनिष साळवे, यश गुंजाळ, शारिफ पटेल, श्रीकांत मोरे, सौरव जगताप, आसिफ पटेल, श्रीलेश दाभोळकर, गणेश कोणार, श्यामजीत प्रजापती, मितेश रुमडे, यश साळवे, विपुल वानकडे आणि राहुल पवार या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सिल्वर मेडल. यस सर्वांच्या शुभ हस्ते आपण मेडल या ठिकाणी परिधान करवतोय. सांगली स्पार्टन्स उपविजेता ठरला. रनरअप संघ आपण पाहतो ज्यांना क्रिस्टल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. यस कॅश प्राइज आणि क्रिस्टल ट्रॉफी. चला मी विनंती करेल पुढे बसून घ्या फ्रंटला काही जण. यस फ्रंटला काही जण बसून घ्या आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्मानित करूया.
यस क्रिस्टल ट्रॉफी देऊन आपले सर्व 17 हे सर्व खेळाडू यस एक फ्रेम आपण करूया. या सर्वांना मेडल आपण परिधान करवलेत. आमचे सर्व टीम ओनर आटे ओनर यस आमचे सर्व टीम ओनर सर्व आमचे सर्व मित्र परिवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. यस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करेल टीम कॅप्टन यश भिसे यावं आपण फ्रंटला. यस चला थोडी घाई करूया बरोबर उशीर झालाय. चला रनरअप संघ सुजित दादा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आय थिंक ते पहिलं आहे. यस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यश भिसे या आपण पारितोषिक स्वीकारा मान्यवरांच्या शुभ हस्ते. टीम कॅप्टन जोरदार टाळ्या. सीवूड्स बॉक्स लीग पर्व क्रमांक 4 चा उपविजेता ठरला प्रद्युमनजी हेगडे याच्या मालकीचा संघ अर्थातच सांगली स्पार्टन्स ज्याला लीड केलं त्या अर्थात यश भिसेने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रनरअप संघासाठी. जोरदार टाळ्या. रनरअप सीवूड्स बॉक्स लीग पर्व क्रमांक 4 चा सांगली स्पार्टन्स प्रद्युमनजी हेगडे यांच्या मालकीचा संघ आणि ज्याला खरं तर लीड करतात यश भिसे. कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ही आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रदान करतोय. यस त्यानंतर जाऊया आपण विजेता संघाकडे. डिफेंडिंग चॅम्पियन ज्याने टायटल डिफेंड केलं सक्सेसफुली अर्थातच आपण पाहतोय मयूरजी कल्लूर यांच्या मालकीचा संघ निखिल जोशी द कॅप्टन द लीडर खरं तर या टीमचा. आणि मी सर्व टीमला विनंती करतो की आपण यावं. अर्थातच निखिलजी जोशी वैभवजी तगवले संदेश पांगरे प्रणव ओंबाळे सिद्धेश भाटकर रोहन सोनार चैतन्य आराध्य अक्षय लाले अमोल खेडेकर अभय आगरकर त्यानंतर राहुल साळवी प्रणव कलंत्रे विवेक चव्हाण वेद निरंजन योगेश थोरात नवमन सिद्दीकी आणि सुशांत यादव. मी या सर्वांना विनंती करेल आपण यावं हे गोल्डन मेडल परिधान करावे. 2 वर्ष सलग हा चॅम्पियन राहिला कर्नाटक रेनेगेड्स. अनेक खेळाडूंनी कॉन्ट्रीब्युशन दिलं. मी आमचे सर्व टीम ओनर ज्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय हे गोल्डन मेडल्स आपण सर्व खेळाडूंना देतोय आणि त्याचबरोबर कॅप देखील गोल्ड टोपी. सीवूड्स बॉक्स लीग आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेटचा हा सोहळा. अजूनही आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग आमच्या माता भगिनी आहेत. अनेक खेळाडूंचे कुटुंबीय या स्पर्धेमध्ये आपण पाहिले उपस्थिती लावली त्यांनी या स्पर्धेसाठी. यस मी विनंती करेन फ्रंटलाईनला सर्वांनी बसून घ्या. बाकीच्यांनी गुडघ्यावर बसलं असं थोडंसं वाकून त्यांच्या पाठीमागे त्याच एक चांगली फ्रेम येईल कारण मागे तुमचा कॅप्टन आहे तोही फ्रेम मध्ये येईल. यस निखिल जोशी टीम कॅप्टन. यस आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण मात्र सन्मानित करूया अर्थातच सीवूड्स बॉक्स लीग पर्व क्रमांक 4 चा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय कर्नाटक रेनेगेड्स. मयूरजी कल्लूर ते देखील आहेत त्यांनाही मेडल आपण दिले. यस मयूर कल्लूर सर आपण या आणि निखिल जोशी आपण या दोघांना आपण विनंती करूया. आपण दत्ता गंगाळे सर असतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीर जाधव सर असतील. यस लेफ्ट हँड सेट 2 करना है वी फॉर विक्ट्री. निखिल जोशी मयूर दादा ट्रॉफी घ्यावी आपण दोघांनी क्रिस्टल ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राइज. आमचे सर्व मान्यवरांना विनंती करू आपण फ्रेम मध्ये यावं. शेवटचा पुरस्कार आजच्या खरं तर रात्रीतील चॅम्पियन संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कर्नाटक रेनेगेड्स.
येस, अभिनंदन कर्नाटक रेनेगेड्स. आणि निखिल जोशीचं फक्त आपण एक शॉटमध्ये मनोगत घेणार आहोत. एक शॉटमध्ये फक्त त्याचं मनोगत आपण घेणार आहोत. फटाक्यांची आतिषबाजी होते. अभिनंदन कर्नाटक रेनेगेड्स, अभिनंदन मयूरजी कल्लोर, अभिनंदन संपूर्ण टीम. येस निखिल, येस मराठीमध्ये बोलणार ना, का नाही बोलणार. येस येस, फटाक्यांची आतिषबाजी होते. काय सांगशील, सक्सेसफुली टायटल डिफेंड केलंय. कालही तू सांगितलं होतं की आम्ही करता टायटल डिफेंड करणार आणि प्रयत्न करणार. काय सांगशील या विजयाबद्दल, कसा एक्सप्रेस होशील? मी खूप खुश आहे. टीम खूप चांगली खेळली आमची, सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि खूप खूप सक्सेसफुली सर्व जे प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट केले. आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही उतराल पुढच्या सीझनला, पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून वर्षभर तुमच्या नावावर ते एक लिहिलं जाणार. कर्नाटकाच्या रेनेगेड्स तिसऱ्या चौथा पर्वाचा विजेता. काय सांगशील मयूर कल्लोर टीम बद्दल, तुझ्या परफॉर्मन्स बद्दल, आणि कसं वाटलं तुला लीड करताना या टीमला? पुन्हा एकदा विश्वास तुझ्यावर टाकला होता टीम ओनरने. मयूरभाई नेहमी खूप सपोर्ट करतात. टीम पण चांगली बनवली होती आम्ही. मला पूर्ण विश्वास होता आम्ही जिंकणार टुर्नामेंट, आणि आम्ही चांगला खेळलो आणि आम्ही जिंकलो. एवढी चांगली मराठी बोलतात आणि हिंदीमध्ये प्रतिक्रिया टॉसला देतात. पुढच्या वर्षी फक्त मराठीमध्ये तुमची प्रतिक्रिया. अभिनंदन, जोरदार टाळ्या कर्नाटक रेनेगेड्स. टीम कॅप्टन निखिल जोशी सलग दुसऱ्या वर्षी टायटल त्याने डिफेंड केलंय आणि हा क्रिकेटचा सोहळा याच ठिकाणी संपन्न झाला असं आम्ही जाहीर करतो. नजर चुकीने कोणाचा सन्मान या ठिकाणी राहिला असेल तर मग आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. विनर टीम्स त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स ज्यांचे राहिले त्यांनाही शुभेच्छा. आणि आम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेत समालोचक करण्याची संधी दिली त्याबद्दल सूर्यदादा जाधव, बंटीदादा अर्थात विजयदादा कांबळे आणि संपूर्ण कोर कमिटी यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.